ज्या पोराला आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असते, ते पोरगं मेहनत करायला कधीही खचत नाही. 21 वर्षीय मुकुल चौधरी 54 रनाची काल पारी खेळली आणि पूर्ण भारतामध्ये ह्याचा गाजावाजा होऊ लागला. कारण याच्या मागची मेहनत तेवढी आहे, ह्याच्या वडिलांच्या मेहनतीचा हात ह्याच्यावर डोक्यावरती आहे आणि हा घडलेला आहे तो म्हणजे ह्याच्या वडिलांमुळं. मित्रांनो 21 वर्षीय मुकुल चौधरी त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, की माझं पोरगं हे क्रिकेटर बनावं आणि त्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी वडिलांनी मेहनत केली, कष्ट केले. कर्ज काढलं, त्याच्या टूरसाठी कर्ज काढलं, त्याच्या कोचिंगसाठी कर्ज काढलं आणि त्या कर्जाची जाणीव त्या मुकुलला होती. त्या कर्जाची परतफेड मुकुलने केली आणि या कर्जाची परतफेड कालच्या या सामन्यातनं झाली. मित्रांनो 3 ओव्हर राहिले होते, 17 ओव्हर झाले होते. 128 रन फक्त एल-एस-जीच्या पूर्ण टीमने केले होते. शेवटला मुकुल आला, जी ताबडतोब पारी त्यांनी खेळली. 7 सिक्स याने मारले आणि या 7 सिक्समधनं मित्रांनो 54 रनाची पारी त्यांनी खेळली. या पारीमधनं या एल-एस-जीचा विजय झाला. जो सामना पूर्णतः अशक्य वाटत होता, त्याला शक्य केलं ते म्हणजे मुकुल चौधरीनी. विजय गोत्यात होता. अक्षरशः विजय जो होता तो कोलकाताच्या नरड्यामध्ये गेला होता. तो नरड्यातला विजय हा हात घालून मुकुलने काढलेला आहे. मित्रांनो अतिशय सुंदर पारी त्यांनी खेळली. जे 6 मारलेले आहेत ते एवढ्या लांब-लांब मारलेले आहेत आणि ही पारी पूर्ण भारताला अक्षरशः अंगावरती काटा आणणारी होती. मित्रांनो कष्ट आई-वडिलांचं तर आहे, त्या पोराचं पण आहे. त्या पोराचं स्टेटमेंट ऐकलं, त्या पोराचं स्टेटमेंट ऐकूनच मला तेवढं भारी वाटलं. मित्रांनो या पोराला काय म्हणतंय, माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. जे कर्ज आहे, त्याला पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, की "बाबा रे, तू आता काय करणार या पैशाचं? घर घेणार का? गाड्या घेणार का? मोठा शो ऑफ करणार का?" तो पोरगा काय म्हणावं? पोरगा म्हणला, "मला काहीही नको असलं. मला माझ्या वडिलांचं कर्ज फेडायचं आहे. माझ्या आई-वडिलांना सुखात बघायचं आहे. त्यांच्यावरती जे पण कर्ज झालेलं आहे, माझ्या या गेममुळं, माझ्या या क्रिकेटमुळं, ते मला फेडायचं आहे." असं म्हणून तो तिथनं गेला. मित्रांनो, हे मोठेपणा म्हणा या पोराचा आणि ह्याच्या कष्टाचा आणि ह्या मेहनतीचा तो मोठेपणा आहे. त्या पोराला तो 21 वर्षाचा आहे. त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात आहे, की माझ्या आई-वडिलांना मला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे. त्यांच्यावरती जे कर्ज झालेलं आहे आपल्यामुळं ते मला फेडायचं आहे. या सगळ्या गोष्टी मुकुलने त्यावेळेस बोलल्या. मित्रांनो 54 रनाची जी पारी खेळली, त्या पारीमध्ये अक्षरशः असं वाटत होतं, की धोनीच बनत आलेला आहे का? धोनी ज्याप्रमाणे फिनिश करायचा मित्रांनो, धोनीला वन ऑफ द बिगेस्ट आणि बेस्ट फिनिशर म्हणलं जातं. शेवटच्या पारीपर्यंत मॅच घेऊन जायची आणि शेवटला फिनिश करायचं आणि ह्याच गोष्टी मुकुलने काल केल्या. मित्रांनो, काय मारत होता तो, लांब-लांब सिक्स मारत होता. स्टँडशिवाय तो बोलत नव्हता, असे सिक्स त्याने मारले. शेवटी तर मित्रांनो 2 बॉल राहिले होते आणि त्याच्यामध्ये 7 रन बाकी होते. त्यामध्ये दुसऱ्या बॉलला त्याने सिक्स मारला आणि शेवटच्या बॉलला मित्रांनो तो त्याच्या बॅटीला लागला नाही, परंतु पळून रन काढला आणि यामध्ये एल-एस-जीला त्यांनी जिंकवलं मित्रांनो. लखनौ सुपर जायंट मित्रांनो, जी की अक्षरशः टीम लास्टच्या 1-2 वर्षामध्ये ती जिंकण्यासाठी तळपत आहे. त्या टीमला अशा प्रकारे जिंकवणं, स्वतःचं डेडिकेशन देऊन, मेहनत करून त्या प्रकारे जिंकवणं, ही गोष्ट जी असते ती कुठेतरी मित्रांनो एक इमोशनल बॉन्ड बनवते टीममध्ये आणि त्या टीमचा मालकच त्याच्या कुटुंबासोबत त्या मुकुलचा फोटो काढत आहे. त्याला एवढी इज्जत तिथं भेटली जातीये. तिथं पण तो हाताची घडी घालून उभा आहे. साधा पोरगा आहे मित्रांनो. त्यावरनं सिद्ध होतं, की मित्रांनो जो कष्ट करतो, ज्याच्या मागे आई-वडिलांचा हात असतो, ज्याच्या मेहनतीच्या मागे आई-वडिलांचा हात असतो, तो या जगामध्ये काहीही करू शकतो. हे काल मुकुलच्या उदाहरणावरून स्पष्ट झालं. मित्रांनो गोएंके जो आहे एल-एस-जीचा ओनर तो करोडो रुपयांचा मालक आहे. तो लाख कोटी रुपयाचा मालक असेल. त्याची टीमच जर 19,000 कोटीची आहे, तर विचार करा मित्रांनो तो किती कोटी रुपयांचा मालक असेल आणि तो त्याच्या खांद्यावरती खांदा ठेवून, हात ठेवून उभा आहे. त्याचं कौतुक करतोय, त्याची पाठ थापटतोय. त्याच्या आई-वडिलांना अजून काय पाहिजे विचार करा मित्रांनो. एखादा मोठा व्यक्ती जर आपली पाठ थापत असेल आपल्या चांगल्या कामामुळं, तर यालाच म्हणतात मित्रांनो तुमच्या कष्टाचं, त्या आई-वडिलांच्या कष्टाचं काहीतरी चीज झालेलं आहे आणि हेच मुकुलने दाखवून दिलंय. त्याचा गेम, त्याचा सामना राजस्थानमधला एक रिप्लेसमेंट विकेटकीपर म्हणून आला मित्रांनो. तिथं पण सय्यद मुश्ताक अलीमध्ये 160-180 रनाची पारी त्यांनी खेळली. तिथनं डायरेक्टली तो सिलेक्ट झाला ते म्हणजे आय-पी-एलमध्ये आणि एल-एस-जीसाठी सिलेक्ट झाला मित्रांनो. 2.60 लाख म्हणजे 2,60,00,000ला याला विकत घेतलेलं आहे. त्याचं कर्ज फिटलं, सगळं फिटलं. आई-वडिलांवरती त्यांनी सुखाची दिवस आणले. त्यामुळं मित्रांनो या पोराचं कौतुक त्याप्रमाणे केलं जातंय, की एका गरिबीतला पोरगा स्वप्न बघू शकतो. त्याचे वडील, आई-वडील स्वप्न बघू शकतात. फक्त पोरांना हे म्हणून चालत नाही, की नाही होणार, हे आपल्याचं नाहीये, आपला गेम नाहीये. तुम्ही कितीही गरीब असला तरी देखील
काहीही करू शकता. हे उदाहरण आहे मुकुल चौधरीचं आणि त्याचा गेम बघा मित्रांनो. जो मारत होता ते बघा. मोठमोठे बॉलर त्याने काल बदडले. त्यामुळे त्याचं कौतुक केलं जातंय. खूप चांगलं टॅलेंट आहे त्या IPLच्या माध्यमातून. वैभव सूर्यवंशी असेल, मुकुल चौधरी असेल, आणखीन खूप सारे क्रिकेटर्स जे आहेत ते येत आहेत मित्रांनो. त्यामुळं हा क्रिकेटचा जो गेम आहे तो पुढे जाऊन आपल्या भारताच्या दिशेनेच राहील. वन साइड राहील. क्रिकेट जन्माला आलं इंग्लंडमध्ये, परंतु वाढत आहे भारतामध्ये. हे आता सिद्ध पण होतंय. नक्कीच मित्रांनो काय वाटतंय मुकुलच्या या वरती तुम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक असंच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.